शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेससाठी आता नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे। त्यासाठी आता निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली आहे। त्यांना पुढील 1 महिन्यामध्ये आता या संदर्भातला अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली। शालेय शुल्क आणि स्कूल बस शुल्क एकाच वेळी पालकांकडून आकारलं जात आहे, त्यामुळे मोठा आर्थिक बोजा पडत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत। बघा, येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी आता नवीन नियमावली लागू होणार आहे। एक सदस्य समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि ही समिती आता 1 महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल। स्कूल बसच्या माध्यमातून संस्था चालकांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे असा आरोप आहे। 10 महिने शाळा आणि 12 महिन्यांचं आवाजवी शुल्क आकारलं जातं, यावर पालकांचा आक्षेप आहे। स्कूल बसमध्ये पॅनिक बटन, GPS आणि CCTV आवश्यक आहे।